हाय फ्रेंड्स, फुटबॉल वर्ल्ड कप 2026च्या या व्हिडिओ सिरीजमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत भारतीय फुटबॉल फॅन्समध्ये अर्जेंटिना फुटबॉल टीम विषयी असलेल्या सहानुभूतीविषयी किंवा असलेल्या प्रेमाविषयी. तर भारतीयांमध्ये जे काही फुटबॉल फॉलो केला जातो तर त्याच्यामध्ये सर्वात जास्त फॅन फॉलोईंग ही जर कुठल्या इंटरनॅशनल टीमची असेल तर ती आहे अर्जेंटिनाच्या टीमची. तर हे असं कशामुळे होतंय? एकतर अर्जेंटिना जिओग्राफिकली आपल्यापासून फार मोठ्या अंतरावर आहे किंवा सांस्कृतिकदृष्ट्या कल्चरली देखील अर्जेंटिना आणि आपल्यामध्ये साम्य आहे असं नाही. अर्जेंटिनामध्ये स्पॅनिश लँग्वेज बोलली जाते ज्याचा कसलाही गंध आपल्याला नाही. दुसरी गोष्ट की भारतीय लोक तिथं मोठ्या प्रमाणात अर्जेंटिनामध्ये नोकऱ्या करण्यासाठी जातात किंवा शिक्षण घेण्यासाठी जातात किंवा अर्जेंटिनाचे लोक इकडे येतात आणि अशा प्रकारे हे आपण जोडलेलो आहोत असं पण काही नाही. तर मग तरी देखील अर्जेंटिना आणि भारतामध्ये जर काही कॉमन दुवा असेल, हे दोन देश जर जोडलेले आहेत तर ते फक्त एका गोष्टीमध्ये मुळे जोडलेले आहेत, ते म्हणजे भारतीयांचं असलेलं अर्जेंटिनाच्या फुटबॉल टीम विषयीचं प्रेम. तर हे कशामुळे तयार झालेलं आहे? तर ते असं उगीच तयार झालेलं नाहीये, त्याच्यासाठी काही कारण आहेत. तर त्याच्याविषयी आपण आज बोलणार आहोत. तर त्याच्यामधलं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे अर्जेंटिनाचा फुटबॉल लिजेंड दिएगो मॅराडोना. तर दिएगो मॅराडोनाला भारतीयांनी प्रचंड प्रेम केलेलं आहे. त्याला अक्षरशः भारतीय लोकांनी डोक्यावर घेतलं, इतका तो भारतीयांमध्ये प्रसिद्ध होता. आणि दुसरं कारण दडलेलं आहे ते अर्जेंटिना आणि भारत आपल्या दोघांच्या एका इतिहासामध्ये, काही ऐतिहासिक गोष्टींमध्ये. तर त्याच्याविषयी देखील आपण आता चर्चा करूया. तर 1982 मध्ये भारतामध्ये पहिल्यांदा स्पोर्ट्स इव्हेंट्स हे ब्रॉडकास्ट केले जाऊ लागले. ते अर्थात दूरदर्शन त्याचं ब्रॉडकास्टिंग करायचं. आणि 1982चा फुटबॉल वर्ल्ड कप हा भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा ब्रॉडकास्ट झालेला स्पोर्ट्स इव्हेंट आहे. परंतु 1982 मध्ये टेलिव्हिजनची संख्या फार जास्त नसल्यामुळं आणि हे सगळं नवीन असल्यामुळं 1982चा फुटबॉल वर्ल्ड कप भारतामध्ये तेवढ्या मोठ्या प्रमाणात पाहिला गेला नाही. परंतु 1982 ते 1986 ह्या कालावधीमध्ये भारतातल्या अप्पर मिडल क्लासकडे मोठ्या प्रमाणात टेलिव्हिजन्स आले. घराघरांमध्ये अप्पर मिडल क्लासच्या टीव्ही संच आले आणि मग 1986चा वर्ल्ड कप बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात भारतामध्ये पाहिला गेला आणि तो अर्जेंटिनाने जिंकला होता. परंतु त्याला एवढंच कारण नाही, तर ह्याची पार्श्वभूमी सुरू होते ती 1982 पासून. तर 1982ला अर्जेंटिनाच्या जवळ एक फॉकलँड आयलँड्स म्हणून बेट आहे. तर त्या बेटांच्या ताब्यावरून, त्याच्या ओनरशिपवरून इंग्लंड आणि अर्जेंटिनामध्ये एक युद्ध झालं. तर त्या युद्धामध्ये अर्थातच भारतीयांची सहानुभूती ही अर्जेंटिनाच्या बाजूने होती. तर ते बऱ्यापैकी नेव्हल वॉर होता आणि त्या युद्धामध्ये इंग्लंड जिंकलं आणि इंग्लंडनं त्या फॉकलँड बेटांवर इंग्लंडचा ताबा राहिला. परंतु ह्या युद्धामध्ये भारतीयांची सहानुभूती अर्जेंटिनाच्या बाजूने होती आणि त्या युद्धाच्या नंतर अर्जेंटिना आणि इंग्लंड ह्या दोन्ही देशांच्या फुटबॉल टीम्स ह्या 1986च्या वर्ल्ड कप मध्ये पहिल्यांदाच समोरासमोर भिडल्या आणि त्या भिडल्या क्वार्टर फायनल्समध्ये. तर त्या क्वार्टर फायनल होण्याच्या अगोदर भारतामध्ये न्यूजपेपर्समध्ये देखील बऱ्याच अशा बातम्या येत होत्या की अर्जेंटिना फॉकलँड युद्धांचा बदला इंग्लंडकडून घेईल काय, किंवा दिएगो मॅराडोना फॉकलँड युद्धामध्ये झालेल्या पराभवाचा बदला फुटबॉलच्या ग्राउंडवर इंग्लंडकडून घेऊ शकेल काय. तर अशा बऱ्याच बातम्या प्रसारित झाल्यामुळं भारतामधल्या फुटबॉल प्रेमींचं प्रचंड सहानुभूती ही अर्जेंटिनाच्या टीमच्या बाजूने होती. आणि ह्या पार्श्वभूमीवर 1986 फुटबॉल वर्ल्ड कपची क्वार्टर फायनल्स अर्जेंटिना आणि इंग्लंडच्या दरम्यान दोघांमध्ये खेळली गेली आणि त्या मॅचमध्ये अक्षरशः दिएगो मॅराडोनाच्या नेतृत्वामध्ये अर्जेंटिनाची टीम एखादं युद्ध लढावं अशा पद्धतीने खेळली, अत्यंत त्वेषानं खेळली आणि ती मॅच अर्जेंटिनानं 2-1 अशा फरकाने इंग्लंड सोबतचा पराभव करून जिंकली आणि अर्जेंटिना सेमीफायनल्समध्ये पुढे गेली. आणि सेमीफायनल्समध्ये देखील अर्जेंटिना जिंकली, फायनल्समध्ये गेली आणि फायनलमध्ये सुद्धा जिंकली. तर ह्या सर्व प्रवासामध्ये अर्जेंटिना टीम म्हणून तर प्रचंड दैदिप्यमान खेळली. परंतु दिएगो मॅराडोना हा अतिशय
डोळ्याचं पार न फेडावं इतक्या छान खेळला आणि भारतीयांमध्ये तो प्रचंड प्रसिद्ध झाला. पूर्ण जगामध्ये प्रसिद्ध झाला असंही म्हणता येईल. पण भारतीयांमध्ये त्याच्याविषयी प्रचंड फॅन फॉलोईंग तयार झालं आणि 1986च्या वर्ल्ड कपच्या या सर्व पार्श्वभूमीपासून भारतीय लोक हे अर्जेंटिनाच्या फुटबॉल टीमच्या सोबत जोडले गेले. ते आज तागायत त्याच्याशी जोडले गेलेले आहेत. आजही सर्वात जास्त कुठल्या इंटरनॅशनल टीमचं फॅन फॉलोईंग भारतामध्ये असेल तर ते आहे अर्जेंटिना टीमचं. थँक्यू.